झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत झटपट आणि उपयुक्त टिप्स। जाणून घ्या या व्हिडिओमध्ये। या टिप्समुळे तुमचे काम झटपट तर होईलच, त्याचबरोबर तुमचा वेळही वाचेल। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। टिप नंबर 1, डाळी पिवळ्या दिसण्यासाठी हळद एरंडेल तेलात घालून गरम करावी। तेल गार झाल्यानंतर डाळींना चोळावे। अशा प्रकारे तुम्ही डाळ घरच्या घरी पॉलिश करू शकता। टिप नंबर 2, शेंगदाणे पाण्याचा हात लावून भाजल्याने दाणे खमंग होतात आणि असे खमंग दाणे खायला कोणाला नाही आवडणार, सगळ्यांनाच आवडतात। टिप नंबर 3, मिठाच्या भरणीवर कागद ठेवून झाकण घट्ट लावल्यास मिठाला पाणी सुटत नाही। टिप नंबर 4, कुकरमध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांड्यातून भात उतू जातो। तो जाऊ नये याकरता कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्यासोबत थोडेसे मीठ घालावे, म्हणजे कुकरमध्ये भात सांडत नाही। टिप नंबर 5, साखरेचा पाक केल्यानंतर पाकात साखरेचे कण परत होऊ नयेत म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे। यामुळे साखरेचा पाक घट्ट न होता अगदी व्यवस्थित राहतो। टिप नंबर 6, खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळाचा वापर टाळावा, त्याने दूध फाटण्याची शक्यता असते। टिप नंबर 7, शिळा ब्रेड उन्हात वाळवून चुरा करून ठेवल्यास कटलेट तयार करताना त्याची चांगली चव येते। चवीसोबतच त्या कटलेटला टेक्स्चर येण्यासाठीही या चुऱ्याचा खूप उपयोग होतो। टिप नंबर 8, चहाच्या भांड्याला डाग पडले असतील तर त्या भांड्याला मीठ लावून घासावे, यामुळे चहाचे डाग भांड्यापासून निघण्यास खूप मदत होते। टिप नंबर 9, पालक शिजवताना तो कच्चा मिक्सरमधून वाटून फोडणीस घातल्यास त्याचा रंग कायम राहतो। टिप नंबर 10, हाताला कांद्याचा वास येत असेल तर बेसन पीठ चोळून हात धुवावा, यामुळे कांद्याचा वास हातापासून निघण्यास खूप मदत होते। टिप नंबर 11, बासुंदीसाठी दूध आटवताना पातेल्यात तळाशी एखादी स्वच्छ वाटी अथवा ताटली ठेवावी, म्हणजे चमच्याने वरच्यावर ढवळले तरी वाटी आतल्या आत फिरत राहते आणि दूध तळाशी लागत नाही। टिप नंबर 12, जास्तीचे आले आणले असल्यास कुंडीतील ओलसर मातीत पुरून ठेवावे, त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा त्याचा वापर करू शकता आणि त्यासोबत आले जास्त काळ टिकण्यासही मदत होते। टिप नंबर 13, कोशिंबिरीसाठी काकडी किसल्यावर त्या किसलेल्या काकडीला पाणी सुटत नाही। टिप नंबर 14, वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाली की लगेचच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावी, त्यामुळे वांग्याची साल अलगद आणि पटकन निघून येतात। टिप नंबर 15, मातीच्या मडक्यात दही लावल्यास पाणी शोषले जाऊन दही घट्ट लागले जाते। टिप नंबर 16, चांदीच्या वस्तूंना दाताच्या पावडरने पॉलिश करावी, यामुळे चांदीची वस्तू नव्यासारखी दिसायला लागते। टिप नंबर 17, बटाटे लवकर उकडावे यासाठी बटाट्यांची एका बाजूची साल काढून मग उकडायला लावावेत। टिप नंबर 18, गव्हाचे पीठ चांगले चाळून आणि थोडेसे मीठ टाकून ठेवल्यास बीटल दूर राहतील। टिप नंबर 19, सफरचंद आंबट असेल तर ते सोलून चिरून घ्या, त्यात तिखट, मीठ, मेथी पावडर, राजगिरा पावडर घाला, ताजे लोणचे तयार आहे। टिप नंबर 20, थंड पाण्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून त्यात भाज्या टाकल्या तर भाजी मऊ होईल।
टिप नंबर 21, दह्यात ओल्या नारळाचा तुकडा टाकला तर दही आंबणार नाही. टिप नंबर 22, तूप जास्त काळ चांगले राहावे, खराब होऊ नये म्हणून तुम्ही त्यात गुळाचा तुकडा टाकू शकता. टिप नंबर 25, पाण्यात मीठ टाकून त्यात टोमॅटो आणि लिंबू ठेवल्यास ते लवकर खराब होत नाही. टिप नंबर 24, कोथिंबिरीचे पाने पाण्याने धुवून घ्या, ते नीट वाळवून घ्या आणि नंतर एअर टाईट डब्यात ठेवा. यामुळे ऐनवेळी कोथिंबीर नसेल तेव्हा या कोथिंबीरीच्या पानांचा तुम्ही वापर करू शकता. त्यामुळे चव तर वाढेलच पण पदार्थाला सुगंधही येईल. टिप नंबर 25, तांदळाची खीर बनवताना त्यामध्ये थोडा रवा भाजून घाला. खीर छान घट्टसर होते व टेस्ट सुद्धा छान येते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबत कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.